स्क्रीन विजिबल? स्क्रीन दिसतोय? व्हेरी गुड. Okay, so we will start with the lecture. लास्ट लेक्चरला आपण काय बघितलं होतं आठवतंय? ऍसिड बेस यांच्याबद्दल आपण बोलतोय. पीएच बघितला होता आपण. पीएच ही कन्सेप्ट बघितली होती. राईट. पीएच स्केल काय असते ते पाहिलं होतं आपण. 7 म्हणजे न्यूट्रल पीएच असतो. 7च्या खाली 0 पर्यंत आपण ऍसिडिक पीएच कन्सिडर करतो. 7 पासून पुढे 14 पर्यंत आपण अल्कलाइन किंवा बेसिक पीएच कन्सिडर करतो. राईट. आता हे सगळं लक्षात ठेवायचं आहे जे आपण मागच्या वेळेला शिकलोय आणि त्याच्या पुढचा पार्ट आपण आता बघूया. लेट मी रोटेट द स्क्रीन. येस. रिएक्टिव्हिटी ऑफ ऍसिड्स अँड बेसेस. आता इंडिव्हिज्युअली आपण ऍसिड काय असतं आणि बेस काय असतं ते आतापर्यंत बघितलं. ऍसिड म्हणजे ज्यांच्यामध्ये H+ आयन आहे ते, आणि OH- आयन ज्यांच्यामध्ये दिसेल ती आपण बेसेस किंवा अल्कलीज म्हणून घेतो. फॉर एक्झाम्पल HCl ऍसिड आहे, NaOH बेस आहे. तर आता ह्याच्या पुढे न्यूट्रलायझेशन. डू दिस. एक एक्सपेरिमेंट सांगितलं आपल्याला. टेक 10 ml डायल्यूट HCl इन अ बीकर. आता डायल्यूट आणि कॉन्सन्ट्रेटेड या दोन मधला फरक आठवतोय काय होता? आपण डायल्यूट कशाला म्हणतो आणि कॉन्सन्ट्रेटेड कशाला म्हणतो? ओके, हां. सो डायल्यूट कशाला म्हणतो आणि कॉन्सन्ट्रेटेड कशाला म्हणतो हे आठवतंय? कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे ज्याच्यामध्ये सोल्यूटचं अमाऊंट जास्ती असेल. राईट. अशा कुठल्याही सोल्युशनला आपण कॉन्सन्ट्रेटेड म्हणतो, आणि ज्याच्यामध्ये सोल्यूटचं प्रपोर्शन कन्सिडरेबली कमी असेल त्याला आपण डायल्यूट म्हणतो. ओके. असं डायल्यूट HCl घ्यायचं 10 ml. use a glass rod to put a drop of this solution on a pH paper and record the pH of the solution. साधारण हा पीएच कुठल्या रेंज मध्ये जाईल काही आयडिया? म्हणजे रेंज म्हणजे व्हॅल्यू नका सांगू, बट ॲटलीस्ट विल इट बी अबाव 7 और बिलो 7? जर आपण डायल्यूट HCl घेतलं त्यातला एक ड्रॉप ग्लास रॉडनी काढून पीएच पेपरवर टाकला तर पीएच पेपरवरती जो कलर दिसेल जे काही होईल ते बिलो 7 असेल की अबाव 7? आपण डायल्यूट HClचा ग्लास रॉडनी एक ड्रॉप उचलून पीएच पेपरवर टाकतोय. राईट. सो ह्या केसमध्ये पीएच पेपर आपल्याला 7च्या खालचा पीएच दाखवेल, बिलो 7 की अबाव 7? अबाव 7. द्विजेशचा आन्सर आहे अबाव. अजून कोणाचा? जय, ऋषी? येस, बिलो 7. कारण ऍसिडिक आहे ना, HCl ऍसिड आहे, त्यामुळे बिलो 7च्या रेंज मधलं काहीतरी पीएच तो आपल्याला दाखवेल HCl. ओके. आणि ह्याच्यामध्ये पुट अ ड्रॉप बाय ग्लास रॉड असं का लिहिलंय? डायरेक्ट असं आपण बोटाने थेंब उचलला जसं पाण्यात उचलू, लिंबू सरबत उचलू, तसा उचलून पाणी टाकायला सांगितलेला पीएच पेपरवर, असं स्पेसिफिकली मेन्शन केलंय ग्लास रॉडनी. कारण acid may burn the skin. Acid is so dangerous that it can burn the skin. Therefore, use glass rod or any specific thing so that there will not be any harm to any body part. ओके. सो तिथे असं स्पेसिफिकली लिहिलंय की ग्लास रॉडनीच ते उचलून तो ड्रॉप टाकायचा आहे आपल्याला पीएच पेपरवर. ओके. So then the next is next add to it a few drops of dilute NaOH solution by means of a dropper and stir the solution with the glass rod. आता आपल्याला काय करायचं आहे? जे HCl च्या बीकर मध्ये डायल्यूट HCl घेतलं होतं त्या बीकर मध्ये NaOH ऍड करायचं आहे आणि ते मिक्सचर स्टर करून घ्यायचं आहे. Measure the pH of the resulting solution by putting a drop of this solution on another pH paper. In this manner, go on adding dilute NaOH drop by drop and recording the pH. What do you find? Okay. So आता इथे काय होणार? HCl हे ऍसिड आहे. The pH paper is made so that it will not burn. आणि एकदम कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड टाकलं तर it might burn the paper as well.
ओके, बट डायल्यूट आहे त्याच्यामुळे काही होणार नाही. व्हेरी गुड, आय लाईक द क्वेश्चन. नाव हां, आता आपण ड्रॉप बाय ड्रॉप NaOH ॲड करत गेलो आहे HClच्या सोल्युशनमध्ये. आणि आता मी डायरेक्ट इथे ऑब्झर्वेशन सांगते, कारण आपल्याला आता आपण ॲक्च्युअल एक्सपेरिमेंट करत नाही आहे. तर त्या डायल्यूट HClच्या सोल्युशनमध्ये NaOH ड्रॉप ॲड करत गेल्यावर pH वाढत जाईल. सपोज आपण इमॅजिन करूया, जेव्हा इनिशियली pH बिलो 7, कन्सिडर दॅट व्हॅल्यू ॲज 4, तो 4 होता. तर NaOH आपण जसं जसं ॲड करत जाऊ तसा तसा तो 4.5, 5, 6 असा वाढत जाईल. का ते आपण आता पुढे बघूया. स्टॉप ॲडिंग NaOH व्हेन अ ग्रीन कलर अपियर्स ऑन द pH पेपर. जेव्हा pH पेपरवरती इमेज बघितली गुगलवर pH पेपर कसा दिसतो त्याची, सो त्याच्यात तुम्हाला कळेल की कलरचं ग्रेडेशन असतं प्रत्येक pH आणि त्याच्यासाठी एक डिफाईन्ड कलर असतो. सो तो जेव्हा ग्रीन होईल तेव्हा स्टॉप ॲडिंग NaOH. का तर ग्रीन pH तेव्हा दिसेल, ग्रीन पेपरवर ग्रीन कलर तेव्हा दिसेल जेव्हा pH 7 पर्यंत पोहोचलेला असेल. ओके, दॅट इज वेन द pH ऑफ द सोल्युशन बिकम्स 7. म्हणजे आता ते सोल्युशन न्यूट्रल झालंय असं आपल्याला म्हणता येईल. सो आता ही जी रिॲक्शन होती, जो एक्सपेरिमेंटल रिॲक्शन होती, दॅट रिॲक्शन इज नोन एज न्यूट्रलायझेशन. Why does the pH increase as NaOH solution is added drop by drop to the HCl solution? The answer lies in the process of dissociation. अख्ख्या प्रोसेसची की आपण जेव्हा HClच्या सोल्युशनमध्ये NaOH टाकत गेलो तेव्हा pH का बरं वाढत गेला असेल, तर बोथ HCl अँड NaOH डिसोसिएट इन देअर ॲक्वेस सोल्युशन्स. हे आपण आधी पण पाहिलंय. स्ट्रॉंग ॲसिड, स्ट्रॉंग बेस जेव्हा आपण सोल्युशनमध्ये टाकू, सॉल्व्हेंट जेव्हा वॉटर असेल तेव्हा त्यांचं डिसोसिएशन सुरू होतं. म्हणजे त्यांचे आयन्स, कॅटायन आणि ॲनायन वेगवेगळे व्हायला सुरुवात होते. Addition of NaOH solution to HCl solution is like adding a large concentration of OH minus ions to a large concentration of H plus ions. Right? Dissociation होणार लगेच aqueous solution मध्ये त्यांचं डिसोसिएट होणार आहेत ते आयन्स. म्हणजे काय होईल की aqueous solution मध्ये HCl टाकल्यावर H plus वेगळा होणार, Cl minus वेगळा होणार. सिमिलरली Na plus वेगळा होणार, OH minus वेगळा होणार. आणि ह्याचाच अर्थ काय, आपण समज Na आणि Cl ह्या दोन गोष्टी थोड्या वेळासाठी बाजूला ठेवल्या तर आपण त्या सोल्युशनमध्ये काय ॲड करतोय, मोस्टली H+ आणि OH- आयन्स यांची लार्ज अमाउंट ॲड करतोय. However, water dissociates into H+ and OH- ions to a very small extent. Therefore, on mixing the excess OH- ions combined with the excess H+ ions to form H2O molecules which mix with the solvent water. रिएक्शन आली लक्षात काय झाले इथे, H+ आयन्स डिसोसिएट झाले HCl मधून, OH- डिसोसिएट झाले NaOH मधून आणि त्या सॉल्व्हेंट मिक्सचरमध्ये म्हणजे त्या पाण्यामध्ये ॲक्च्युअली जे H+ आहे ते आणि OH- आहे ते HCl मधून आणि NaOH मधून आलेलं हे दोन मिक्स झालं आणि अजून वॉटर मॉलिक्युल्स जनरेट झाले. आणि त्याच्यामुळे काय होईल, आपण व्हाईट बोर्डवर रिॲक्शन बघूया ही. Therefore, on mixing the H2O molecules mixed with solvent water, this change can be represented by the ionic equation shown as follows. हे आता इक्वेशन व्यवस्थित बघा. आता इथे H++ Cl- दिलंय, ते म्हणजे काय आहे, आपलं HCl जेव्हा ॲक्वियस सोल्युशनमध्ये गेलं तेव्हा हे डिसोसिएशन होऊन कॅटायन आणि ॲनायन सेपरेट झाले. त्याच्यानंतर प्लस Na+ OH-. ह्याचं मिनिंग काय आहे, NaOH डिसोसिएट झाले Na+ मध्ये OH- मध्ये. आणि जेव्हा हे दोन एकमेकांशी रिॲक्ट झाले तेव्हा सध्यासाठी आपण असं कन्सिडर करू Na+ ॲज इट इज राहिला, Cl- आयन्स ॲज इट इज राहिले आणि जो H+ आणि OH- होता ते एकत्र येऊन पाणी बनलं त्याचं H2O. It can be seen from the above equation that the Na+ and Cl- ions on the both sides are on the both sides. दोन्हीकडे आहेत Na आणि Cl. Therefore, the net ionic reaction is H+ plus OH- giving H2O. दोन्ही जेव्हा रिॲक्शनच्या दोन्ही साईडला गोष्टी असतात, लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड, तेव्हा वी कॅन कॅन्सल आउट. इक्वल आहेत ना, सो लेफ्ट हँड साईडचा Na+ जाईल, राईट हँड साईडचा Na+ जाईल. सेम ॲज यू डू इन मॅथ्स. मॅथ्समध्ये सपोज असं असेल 3 इंटू ब्रॅकेट 4 + 5 आणि शेजारी असं असेल 3 इंटू ब्रॅकेट 7 + 9, तर दोन्ही साईडचं आपण जसं 3 कॅन्सल आउट करू शकतो,
सेम वे आपण इथेही जे लेफ्ट हँड साईडला आणि राईट हँड साईडला सेम आहेत ते उडवून टाकले. NaCl आणि आता राहिलं काय फक्त H plus OH minus giving H2O. As the NaOH solution is added drop by drop to the HCl solution, the concentration of H plus goes on decreasing due to combination with added OH minus ions, and that is how the pH goes on increasing. ही जी लाईन आता आपण वाचली ती इम्पॉर्टंट आहे. HCl होतं त्याच्यामुळे त्या पर्टिक्युलर ॲक्वियस सोल्युशनमध्ये इनिशियल फक्त H प्लस आयन्स होते आणि त्याच्यानंतर आता ड्रॉप वाईज आपण NaOH ॲड केलंय. म्हणजे काय, OH मायनस आयन्स आपण वाईज ॲड करत चाललोय. जसं जसं थोडे थोडे OH मायनस ॲड होतील तसे एक्झिस्टिंग H प्लस ते OH मायनस बरोबर रिॲक्ट व्हायला जातील आणि त्यांचा H2O तयार होईल. आणि H2O फॉर्म झाला की आपण बघितलं वॉटरचा पीएच न्यूट्रल आहे 7 आहे. तसा तसा हळूहळू पीएच वाढायला लागेल. डिरेक्टली 4चा 7 नाही होणार. ड्रॉप वाईज घालतोय आपण. HCl सोल्युशन 10 ml आहे आणि त्याच्यामध्ये आपण हार्डली 1 ml NaOH टाकलं तर पीएच 4चा 7 नाही होणार आहे. त्या केसमध्ये इनिशियली तो 4.2 4.3 असा थोडा इन्क्रीज दाखवेल. जेव्हा पूर्ण 10 ml NaOH पडेल त्याच्यात किंवा अराउंड दॅट इक्वल कॉन्सन्ट्रेशन होईल तेव्हाच पीएच 7 होईल. ओके, समजलं पीएच का वाढला आपण HCl मध्ये NaOH घातल्यावर? आन्सर लिहू शकाल? व्हाय पीएच इन्क्रीजेस व्हेन वी ॲड NaOH टू HCl सोल्युशन असा जर क्वेश्चन आला तर अख्खं आन्सर आहे. फर्स्ट द न्यूट्रलायझेशन रिॲक्शन ह्याच्यापासून ते आत्ता जे आपण लास्ट सेंटेन्स वाचलं दॅट इज हाऊ द पीएच गोज ऑन इन्क्रीजिंग हे पूर्ण लिहायला लागेल विथ रिॲक्शन. रिॲक्शन पण लिहायची मध्ये, त्याचा आळस नाही करायचा. काही अवघड रिॲक्शन नाही आहे, काही वेगळी नाही आहे. When enough NaOH is added to HCl, the resulting aqueous solution contains only Na plus and Cl minus ions, that is NaCl, a salt and a solvent water. शेवटी काय होणार आहे, त्या Na plus आणि Cl minus पण अपोजिटली चार्ज आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये काही ना काहीतरी बॉन्ड फॉर्म होईल. तो आयोनिक बॉन्ड फॉर्म होऊन NaCl तयार होईल आणि रिझल्टिंग काय राहील, फक्त सॉल्व्हंट वॉटर राहील. The only source of H plus and OH minus ions in this solution is dissociation of water. Therefore, this reaction is called the neutralization reaction. The neutralization reaction is also represented by the following simple equation: HCl plus NaOH giving NaCl plus H2. So, when strong acid and strong base reacts, it gives rise to salt and water. ओके, सो हीच रिॲक्शन आपण लिहिली HCl प्लस NaOH गिव्हिंग NaCl प्लस H2. जी आपण वरती रिॲक्शन लिहिलेली आहे सेम रिॲक्शन खाली आहे, फक्त एकत्र करून लिहिली आहे, एवढाच फरक आहे. कंप्लीट द फॉलोइंग टेबल ऑफ न्यूट्रलायझेशन रिॲक्शन्स अँड ऑल्सो राईट डाऊन द नेम्स ऑफ द ॲसिड्स अँड बेसेस अँड सॉल्ट्स इन इट. ठीक आहे, तर आता पहिल्या रिॲक्शन मधलं ॲसिड आहे HNO3. बेस काय आहे तो आपल्याला गेस करायचा आहे. त्याचं रिझल्टिंग सोल्युशनमध्ये सॉल्ट जे फॉर्म झालं आहे दॅट सॉल्ट इज KNO3 प्लस H2O तर निघणारच आहे, ते माहितीच आहे आपल्याला. काय पाहिजे, सॉल्ट आणि वॉटर बाहेर पडणार. त्यामुळे सॉल्ट यातला KNO3 आहे. तर तुम्हाला गेस करता येत आहे बेस काय असेल या केसमध्ये? चॅट बॉक्समध्ये लिहून पाठवू शकाल? मी परत एकदा रिॲक्शन दाखवते. HNO3 प्लस बेस काय आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. इट इज गिव्हिंग आउट KNO3 प्लस H2O. नाही, पूर्ण बेस लिहायचा. के म्हणजे काय, के म्हणजे फक्त आपल्याला काय कळतंय त्याच्यावरून? करेक्ट, तो पोटॅशियम आहे. बस, पण मग अजून पोटॅशियम इज नॉट अ बेस. के म्हणजे पोटॅशियम, पण बेस काय असेल? परफेक्ट, करेक्ट, KOH असणार. समजलं? जसा मगाशी NaOH होता त्याच्याऐवजी इथे आपण KOH घातलाय. आणि आता चॅटबॉक्समध्ये आहे म्हणून
बट लिहिण्याचा फॉर्मॅट कायम हाच ठेवायचा. जसं NaOH आपण असं ह्याच फॉर्मॅटमध्ये लिहितो तसंच KOH सुद्धा सगळं कॅपिटल लिहायचं, म्हणजे ती एक हाताला सवय राहते आपल्याला लिहिताना पण, कारण ते K प्लस प्लस OH मायनस वेगळं लिहायचं असतं ना आपल्याला, आणि त्या इंडिव्हिज्युअल टर्म्सना मिनिंग आहे. करेक्ट. सो फर्स्ट केसमध्ये बेस आपल्याला आयडेंटिफाय करायचा होता, तो आपण बघितला की तो KOH येणार. सेकंड केसमध्ये आपल्याला आता लास्ट तर वॉटर आहे ते H2O येईल. ठीक आहे. रिॲक्शन कशी आहे बघा. पहिले ऍसिड, कुठला ऍसिड आहे आपल्याला माहित नाही, आपल्याला ते ओळखायचं आहे. प्लस ट्वाइस NH4OH बेस आहे हा. इट इज गिव्हिंग आउट NH4 ट्वाइस SO4 प्लस, आता दोन गोष्टी ओळखायच्या आहेत. ऍसिड कुठलं असेल ते, लास्ट तर आपल्याला माहिती आहे NH4 ट्वाइस SO4 हे जर का सॉल्ट आहे तर येणार बाहेर वॉटर राहिलंय म्हणजे H2Oच असेल. ती रिॲक्शन आपल्याला बॅलन्स करायला लागेल, ते आपण नंतर बघूया. आधी वॉटरच्या ठिकाणी H2O येईल. इनिशियली ऍसिड काय असेल ते सांगू शकाल? परफेक्ट, H2SO4 करेक्ट. आणि वॉटरच्या ठिकाणी H2O, फक्त तिथे सिंगल H2O लिहून नाही चालणार, आपल्याला ट्वाइस H2O लिहायला लागेल. बरं, तुम्हाला आतापर्यंत कधी बॅलन्सिंग द केमिकल रिॲक्शन असा पार्ट होऊन गेलाय का? केमिकल रिॲक्शन बॅलन्स करायला लागते असं काय ह्याच्या आधी ऐकलंय? ऍसिड मधलं H2SO4 बरोबर आहे. H2Oच्या जागी फक्त तिथे एका H2Oच्या ऐवजी 2H2O लिहायला लागेल. ओके, द्विजेशने ऐकलंय आणि जयने नाही ऐकलेलं. बर, कुठलीही केमिकल रिॲक्शन जेव्हा आपल्या समोर असते ना, तर आपल्याला लिहिताना एक HCl आणि 2 मॉलिक्युल्स ऑफ NaOH असं ऍड करून आपण जे नॉर्मल फॉर्म मध्ये H2O प्लस NaCl लिहू शकू तसं नाही लिहिता येत. आपल्याला ते बॅलन्स करायला लागतं. म्हणजे एक HCl, एक NaOH गिव्हिंग आउट 1 मॉलिक्युल ऑफ NaCl, 1 मॉलिक्युल ऑफ वॉटर, हे करेक्ट आहे. बट जर 2 मॉलिक्युल्स ऑफ HCl घेतले तर बॅलन्स्ड इक्वेशन दाखवण्यासाठी आपल्याला 2 मॉलिक्युल्स ऑफ NaOH दाखवायला लागतं. तसंच ह्या केसमध्ये सुद्धा बॅलन्स करण्यासाठी म्हणून आपण फक्त वॉटरच्या पुढे 2H2O ऍड केलाय. तुमच्या सिलेबसमध्ये यावर्षी पुढे कदाचित असेल बॅलन्सिंग केमिकल इक्वेशन्स, तेव्हा आपण डिटेलमध्ये शिकूया. आत्ता फक्त जर टेक्स्टबुकमध्ये, नोटबुकमध्ये कुठेही लिहून घेत असाल तर वॉटरच्या जागी तिथे म्हणजे H2Oच लिहायचं, फक्त ट्वाइस H2O लिहायचं. एक H2O नाही लिहायचा, 2H2O लिहायचं. ओके, कमिंग टू द थर्ड रिॲक्शन. त्याच्यामध्ये पण आपल्याला ऍसिड आयडेंटिफाय करायचं आहे. बेस दिलाय KOH आणि सॉल्ट दिलेलं आहे KBr, आणि नेक्स्ट मध्ये तर वॉटरच बाहेर पडेल, दॅट इज फॉर शुअर H2Oच येईल. सो आता ऍसिड काय असेल ह्या केसमध्ये? थर्ड केसमध्ये आपल्याला ऍसिड आयडेंटिफाय करायचं आहे. परफेक्ट, HBr करेक्ट. आता जय, तू लिहिलंस मगाच्या ह्याच्याप्रमाणे बरोबर, बट इथे असं लिहिणं एक्सपेक्टेड आहे, कारण ब्रोमियम साठी आपण लिहितोय ना, ब्रोमियमचा शॉर्ट फॉर्म आपण Br केलाय, म्हणून तो कॅपिटल B कॅपिटल R नाही करायचा. जिथे आपल्याला एलिमेंटसाठी, फॉर एक्झाम्पल आता Na जेव्हा असतं तेव्हा आपण परत NaOH असं नाही ना लिहित, कॅपिटल A नाही काढत, कारण तो सोडियमच्या पुढचा जो ए आहे, म्हणजे सोडियम रिप्रेझेंट करण्यासाठी जो Na आहे तो कॅपिटल N आणि स्मॉल a असंच दाखवायची पद्धत आहे. म्हणून तसंच हे आता काही फार वेगळं नाहीये. पिरियोडिक टेबल एकदा समोर ठेवलं, थोडं वाचलं की आपलं पण क्लिअर होऊन जाईल. इट्स नॉट दॅट ॲट ऑल डिफिकल्ट. ओके, सो व्हेरी गुड. न्यूट्रलायझेशन रिॲक्शन आली आता तुमच्या लक्षात. In the neutralization reaction, an acid reacts with a base to form a salt and water. कुठल्याही जेव्हा ऍसिड आणि स्ट्रॉंग बेसची आपण रिॲक्शन घडवून आणू तेव्हा न्यूट्रलायझेशन होईल आणि एंड रिझल्ट हाच असेल की सॉल्ट आणि वॉटर फॉर्मेशन झालेली आहे.
Okay, so now reaction of acids with metals. The reaction of acids with metals is determined by the strength and the concentration of the acid and also by the reactivity of the metal and the temperature. So आता vague terms, in general term आपण असं नाही म्हणू शकणार की the acid is very reactive with metal or acid is very less reactive with method. प्रत्येक गोष्टीसाठी मागच्या वेळेला आपण एक STP नावाची कन्सेप्ट ऐकली होती, स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर. जसं जी रिॲक्शन सायन्समध्ये कुठलीही रिॲक्शन किंवा कुठलीही गोष्ट कॅरी आउट करताना त्यावेळेला आजूबाजूच्या कंडिशन्स कशा मेंटेन केल्या होत्या हे सुद्धा इम्पॉर्टंट असतं. त्यामुळे ऍसिड आणि मेटलची रिॲक्शन आपण जेव्हा सांगू तेव्हा किंवा कन्सिडर करू तेव्हा इम्पॉर्टंट पॉइंट काय आहेत आपल्याला लक्षात ठेवायचे की ते ऍसिडची स्ट्रेंथ काय आहे, बेसिसिटी काय आहे त्याची, त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे, त्याच्यानंतर हे झालं ऍसिडचं. मेटलची रिॲक्टिव्हिटी किती आहे हे सुद्धा गरजेचं आहे. एखादं मेटल रिॲक्टिव्ह नसतं तेवढं, एखादं स्ट्रॉंगली रिॲक्टिव्ह असतं, त्याचा फरक आपल्याला पुढे कळेल. अँड द टेम्परेचर ॲट विच द रिॲक्शन इज बीइंग कॅरिड आउट. It is easy to bring about the reaction of dilute solution of strong acids with moderately reactive metals at normal temperature. Normal temperature म्हणजे कुठलं? रूम टेम्परेचर आपलं 27 डिग्री सेल्सिअस पर्यंतचं जर टेम्परेचर कन्सिडर केलं 27 to 30 डिग्री सेल्सिअस, तर इट इज इझी टू ब्रिंग सम रिॲक्शन बिटवीन डायल्यूट सोल्युशन ऑफ स्ट्रॉंग ऍसिड म्हणजे HCl, H2SO4 यांच्यापैकी कुठलं तरी ऍसिड आणि नॉर्मली रिॲक्टिव्ह मेटल. मॉडरेटली म्हणजे मीडियम लेवलला रिॲक्टिव्ह मेटल घेतलं की रिॲक्शन होऊ शकते. Take a big test tube, choose a rubber stopper in which a glass tube can be fitted. Take a few pieces of magnesium ribbon in the test tube and add some dilute HCl to it. Take a lighted candle near the end of the gas tube and observe. What did you observe? Magnesium metal reacts with dilute HCl and an inflammable gas. Hydrogen is formed. During this reaction, the reactive metal displaces hydrogen from the acid to release hydrogen gas. At the same time, the metal is converted into basic radical, which combines with the acidic radical to form acid and salt. Okay. So आता इथे ऍक्च्युअली पिक्चर दिसत नाहीये माझा पीडीएफचा फॉर्मॅट बदलल्यामुळे. तर ह्या केसमध्ये काय होईल, त्यांनी जी रिॲक्शन दिलेली आहे आता जी आपण ज्याप्रमाणे वाचलं त्याचं मिनिंग मी सांगते. ग्लास ट्यूब मध्ये तुमच्याकडे टेक्स्टबुक आहे समोर? ओके, येस शुअर. You can rejoin if my voice is breaking for all. आता येतोय? I guess काही जण आहात. ओके, येतोय का आवाज पण आता तुम्हाला? परफेक्ट. आणि तुझ्याकडे टेक्स्टबुक आहे ना? आता मला कन्फ्युजन झालं येस कशासाठी लिहिलं होतं. तर त्याच्यामध्ये फक्त ती जी डायग्राम आहे ती चेक करा. एक टेस्ट ट्यूब असेल, त्याला रबर कॉर्क लावलाय आणि टेस्ट ट्यूबच्या आतमध्ये मॅग्नेशियम स्ट्रिप आणि HCl डायल्यूट HCl ऍड केलंय. ह्या दोन रिॲक्शन आपण बघूया, त्याच्याबरोबर मी सांगते रिॲक्शन सोबत. मेटल आणि डायल्यूट ऍसिड ज्याप्रमाणे आपण स्ट्रॉंग ऍसिड प्लस स्ट्रॉंग बेस घेतल्यावर सॉल्ट अँड वॉटर मिळतं असं बघितलं होतं, तसंच इथे सुद्धा मेटल आणि डायल्यूट ऍसिड मिक्स केलं की आपल्याला सॉल्ट आणि वॉटर मिळणार. मेटलच्या जागी आपण इथे मॅग्नेशियम स्ट्रिप घेतलेली आहे सॉलिड. तो जो सुपरस्क्रिप्ट दिलेली आहे ब्रॅकेटमध्ये S, त्याचं मिनिंग असतं सॉलिड. मॅग्नेशियम सॉलिड फॉर्ममधला घेतला आहे आपण. त्याच्यामध्ये प्लस 2 HCl. आता हे रिॲक्शन बॅलन्सिंगसाठी म्हणून तिथे 2 लिहिलेलं आहे, ट्वाईस HCl. हायड्रोक्लोरिक ऍसिड डायल्यूट ॲक्वियस फॉर्ममधलं. तो जो AQ लिहिलाय त्याचं मिनिंग होतं की डायल्यूट घेतलंय. ओके, ब्रॅकेटमध्ये AQ लिहिलंय त्याचं मिनिंग असतं डायल्यूट. जर ते लिहिलेलं नसेल तर त्याचा अर्थ असतो कॉन्सन्ट्रेटेड आहे, किंवा तिथे ब्रॅकेटमध्ये लिहून ठेवलं जातं की CONC डॉट म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड. या केसमध्ये आपण डायल्यूट घेतोय म्हणून तिथे AQ डॉट दॅट इज ॲक्वियस. इट इज गिव्हिंग आउट MgCl2 ॲक्वियस प्लस H2. आता जो HCl मधला H होता तो बाहेर पडला आणि मॅग्नेशियमचा जो Mg आहे तो HClच्या H
ओके, सो आता येतोय नाव? ओके, व्हेरी गुड. ठीक आहे, स्क्रीन प्रेझेंट केल्यावर जर प्रॉब्लेम येत असेल तर आपण थोडा वेळ स्क्रीन प्रेझेंट करून पण बघूया. स्क्रीन प्रेझेंट करून पण व्यवस्थित येतोय आवाज आता? परफेक्ट. ठीक आहे, परत प्रॉब्लेम आला तर आपण चेक करूया काय होतंय का. आता आधी स्टार्ट करूया. सो नाउ यू हॅव टू कम्प्लीट दिस टेबल. आपण मेटल प्लस डायल्यूट ऍसिड काय रिॲक्शन होते ती बघितली. सॉल्ट प्लस वॉटर फॉर्मेशन होतीये आणि ह्याच्याशिवाय दुसरं काय होतंय, H2 गॅस एक्सप्लोड होतोय. H2 गॅस फॉर्म होतोय जो बाहेर पडण्याचा प्रयत्न करणार आहे. आता गॅशियस फॉर्म कधी आपण कुठलीही गोष्ट बघितली तर गॅसेस ज्या फेज मध्ये आहेत तिथेच राहत नाहीत, ते जिकडे आहेत तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात. राईट. सो H2 जर तिथे जास्ती अमाऊंट मध्ये फॉर्म झाला तर तो बाहेर पडण्याचा प्रयत्न करेल आणि त्या रिॲक्शन मध्ये तो रबर कॉर्क उडून बाहेर पडणार. ओके, सो याच्यासाठीची पहिली रिॲक्शन दिलेली आहे आपल्याला, Mg प्लस ट्वाइस HCl गिव्हिंग MgCl2 प्लस H2. नाव सेकंड रिॲक्शन जी आहे ती आता आपल्याला कंटिन्यू करायची. बट मी काय बोलले ते कळलं सगळं? ओके, सेकंड रिॲक्शन कंप्लीट करून घेऊया, मग बघूया परत पुढे. Zn प्लस डायल्यूट विच ऍसिड. आता आपल्याला इथे झिंक मेटल म्हणून दिलंय, ऍसिड कुठलं ते विचारलंय. आता त्याची रिॲक्शन कोणत्या ऍसिड बरोबर होणार झिंकची? गिव्हिंग आउट ZnSO4 दॅट इज झिंक सल्फेट प्लस, आता बाहेर कुठला गॅस पडेल तर आपल्याला कळतच आहे. ऍसिड आहे, ऍसिड मध्ये कशाचं कॉन्सन्ट्रेशन आहे त्या हिशोबाने पहिल्यांदा सांगा ऍसिड कुठलं असेल. करेक्ट, डायल्यूट H2SO4 असेल आणि त्याच्यानंतर पुढे गॅशियस सोल्युशन कसलं फॉर्म होईल? गॅस कोणता लिबरेट होईल? जो फर्स्ट केस मध्ये झाला तोच. नाही नाही, H2च. कुठलाच दुसरा गॅस बाहेर पडू शकणार नाही रिॲक्शन मध्ये. द्विजेश हे बघ, CO2 कुठे आपण वापरतोय का? कार्बन आपल्या कुठल्या ह्याच्यामध्ये आहे का, कुठल्या तरी इन्ग्रेडियंट मध्ये? जे पहिले आपण लेफ्ट हँड साईडला असतात रिॲक्टंट असतात, त्या रिॲक्टंट मध्ये जर सी नाहीये तर आपल्याला प्रोडक्ट मध्ये सी दिसणार नाही. नो प्रॉब्लेम, डोंट बी सॉरी अबाउट दॅट. ओके, फक्त ह्या चुका परत करू, म्हणजे हे लक्षात ठेवा की असं आपण जेव्हा लिहितो तेव्हा बघायचं की रिॲक्टंट साईडला काय काय आहे. Zn आहे, SO4 आहे, H2 आहे, तर प्रोडक्ट साईडला फॉर्म करताना त्याच्यापैकीच काहीतरी करायचं, अजून तिसरं काहीतरी येणार नाही कधीच. ओके, आता ठीक आहे. आता 11th-12th मध्ये तुम्हाला स्वतःहून रिॲक्शन लिहायचे असतात. आता कसं आहे, फक्त एक फिल इन द ब्लँक आहे, तेवढी कंप्लीट केली, विषय संपला. जेव्हा अख्खी रिॲक्शन स्वतःची स्वतःला लिहायची असते तेव्हा हे उपयोगी पडेल तुम्हाला की जे आपण रिॲक्टंट साईडला लिहितो त्यांच्याच पैकी काहीतरी प्रोडक्ट साईडला येणार, अजून वेगळं काही नाही येणार. Okay, so now complete third reaction. In the third reaction, they have not given metal and dilute acid is also not given. Which acid is used is also not given. आणि सॉल्ट आणि वॉटर मात्र दोन्ही, सॉल्ट आणि गॅस मात्र दोन्ही दिलेत, CuNO3 ट्वाइस आणि H2. तर आता ह्या केसमध्ये पहिल्यांदा मला सांगा मेटल कुठलं वापरलंय? थर्ड मध्ये फर्स्ट केस मेटल काय वापरलंय? ओके, सो द्विजेशने आन्सर दिले Cu. अजय, थर्ड केसमध्ये, थर्ड केस मधलं मेटल विचारलंय. थर्ड केस मध्ये मेटल असणार आहे Cu, कॉपर. ओके, ऍसिड HNO3. व्हेरी गुड, परफेक्ट.
फक्त आता इथे सुद्धा लिहिताना आपल्याला ट्वाइस HNO3 लिहायला लागेल, कारण H2 गॅस लिबरेट होताना H2 लिहितोय ना आपण, H1 नाही लिहिते, म्हणून ट्वाइस HNO3. कंप्लीट रिएक्शन लिहिताना आपल्याला बॅलन्सिंगसाठी असं लिहायला लागेल Cu, that is copper, plus twice HNO3 giving out CuNO3 twice plus H2 gas. Okay? Perfect. व्यवस्थित ओळखता आलं. Now reaction of acids with oxides of metal. आता हे ट्राय दिस आहे ते आपण 2 मिनिटांसाठी बाजूला ठेवूया. The chemical formula of red oxide is, okay, I guess. The chemical formula of red oxide is Fe2O3, that is iron oxide. Fe3O3, Fe2O3, Fe म्हणजे iron. The water insoluble red oxide reacts with HCl to produce water soluble salt FeCl3. This gives a yellowish color to the water. The following chemical equation can be written for this chemical change. Fe2O3 plus 6HCl. आता ह्या केस मध्ये पण बघा आपल्याला रिएक्शन बॅलन्स करता यावी म्हणून तिथे 6HCl लिहिलंय. ओके, हे सगळं जे 6 वगैरे असतं ते ऍक्च्युअल मोजून घातलेले 6 मॉलिक्युल्स ऑफ HCl आहेत असं काही नाहीये. म्हणजे रिएक्शन होताना ह्या गोष्टी घातल्या आहेत असं नसतं ते. फक्त जेव्हा माणसं ते वाचतील आपल्याला वाचायला सोपं पडावं आणि कळावं की ऍक्च्युअल रिएक्शन काय आहे आणि ती व्यवस्थित रिप्रेझेंट करता यावी म्हणून आपण हे नंबर्स वगैरे वापरतो. ओके, रिएक्शन होताना आपल्यासाठी ही मेजर्स नाहीयेत, रिएक्शन व्हायची तेवढीच होणार. आपण इथे 10 ml 10 ml असंच घालू किंवा म्हणजे सॉलिड असेल तर 1 ग्रॅम, जे काही वेट मेजर ठरलेलं असेल त्याचं वेट ठरलेलं असेल तेवढंच घालणार आणि त्याच्यात ठरलेले अमाऊंट ऑफ डायल्यूट HClच घालणार. बट आपल्यासाठी रिएक्शन लिहायला सोपी जावी म्हणून आपण ते नंबर लिहितोय. ओके, नंबर म्हणजे 6 मॉलिक्युल्स ऑफ HCl वेचून टाकलेत असं नाहीये त्याचा मीनिंग. Okay, so Fe2O3, that is red oxide, plus 6 HCl giving twice FeCl3 plus thrice H2O. So याच्यामधनं FeCl3 आणि वॉटर होणार आहे, याचा कलर चेंज होणार आहे. कम्प्लीट द फॉलोइंग. आता असंच मेटल, बरं आता मेटल ऑक्साईड म्हणजे काय ते कळलं असेल ना वाचून. ज्या मेटलच्या म्हणजे Feला O ऍड केला की ऑक्सिजन मॉलिक्यूल ऍड केला की त्याचा ऑक्साईड फॉर्म तयार होतोय. जसं की आता झालं आपलं रेड ऑक्साईड म्हणजे आयर्नचा ऑक्साईड फॉर्म झाला, तसा पुढे CaO दिलाय. कॅल्शियम मेटल, कॅल्शियम आहे, कॅल्शियम मध्ये ऑक्सिजन ऍड केला सो कॅल्शियम ऑक्साईड तयार झालं. Mg मॅग्नेशियम ऑक्साईड असं. सो आता इथे पण आपल्याला टेबल तयार करायचंय, हे कम्प्लीट करायचंय. CaO प्लस ट्वाइस HCl. तर या केसमध्ये सॉल्ट काय तयार होईल? फर्स्ट रिएक्शन बघा, CaO मेटल ऑक्साईड म्हणून CaO घेतलंय. डायल्यूट ऍसिड मध्ये आपण ट्वाइस HCl घेतलंय. या केसमध्ये सॉल्ट कुठलं तयार होईल आपलं? परफेक्ट, CaCl2. करेक्ट. आणि वॉटर तर सेमच होणार आहे. पुढच्या केसमध्ये MgO प्लस कुठलं ऍसिड गिव्हिंग आउट MgCl2 प्लस H2. आता जरा मला फक्त एक फार मोठं काही बॅलन्सिंग नाही करायचंय, बट जनरल विचार करून तिथे HClच ऍसिड आहे ते आता क्लिअर आहे की HClच असणार. बट किती 2 3 4 5 1 जे काही नंबर असेल ना तो लिहून पाठवता का जरा बघूया आपण. एक नॉर्मली काय वाटतंय किती नंबर लिहायला लागेल तिथे? MgO प्लस किती HCl विल गिव्ह यू MgCl2. आता राईट हँड साईडला आपण बघू शकतो की 1 Mg आणि 2 Cl2 आहेत, 2 Cl आहेत म्हणून तिथे Cl2 लिहिलंय. तर त्या HClच्या अलीकडे आपण कुठला नंबर लिहू शकू? ठीक आहे, मी थोडंसं ह्याच्याबद्दल सांगूनच टाकते, केमिकल इक्वेशन्स कशी लिहायची त्याच्याबद्दल. 1-2 मिनिट हा, व्हाईट बोर्ड काढू दे मला. हां, सो आपण काय लिहितोय? MgO प्लस HCl गिव्हिंग आउट MgCl2 प्लस H2, राईट? तर आता
मी ज्या पद्धतीने केमिकल इक्वेशन्स बॅलन्स करते किंवा जी सोपी मेथड सध्यापुरती आपल्यासाठी आहे हीच कायम वापरायची नाही आपल्याला. आत्ता फक्त ह्या स्टेजला ही वापरायची. एम जी किती दिसतोय 1, ओ किती दिसतोय 1, एच किती आहे 1, सी एल किती आहे 1. आता आपला बेसिक रूल केमिस्ट्रीचा असा आहे, कुठलीही रिॲक्शन लिहिताना लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईडचे जे कुठले आपण इन्ग्रेडियंट्स टाकतोय ते मॅच झाले पाहिजेत. ओके, तर आता एवढं सगळं घातल्यानंतर इथे बाहेर पडताना एम जी 1 आला, सी एल मात्र इथे आपल्याला 2 दिसत आहेत, एच पण 2 दिसत आहेत, H2 म्हणजे 2 एच दिसत आहेत आणि ओ एकच आहे परत. त्यामुळे आता काय झालं, इथला एक एम जी 1 एम जी, 1 ओ 1 ओ हे बॅलन्स झाले. बट आता इथे एच जो आहे तो इथे 2 हवे होते आपल्याला, राईट. बाहेर पडताना 2 बाहेर पडतायत आणि आपण टाकताना एकच टाकलाय. सो इट इज नॉट पॉसिबल. आपण एक टाकलाय आणि 2 बाहेर पडतायत असं होऊ शकत नाही. म्हणजे आपल्याला 2 एच ऍड करायचे आहेत. म्हणून आता इथे आपण असा H2 नाही ना करू शकत, केमिकल फॉर्म्युला नाही चेंज करू शकत, आपण संख्या वाढवू शकतो. सो इथे 2 टाकलाय आपण. त्यामुळे काय झालं, आता 2 एच पण झाले, इथे पण झाले, इथे पण झाले. आता सी एल ह्या केसमध्ये आपल्याला 2 हवे होते, या केसमध्ये एकच होता, ते सुद्धा इथे ट्वाइस HCl टाकल्यावर जोडले गेले आणि झाली आपली रिॲक्शन बॅलन्स. कळलं थोडं तरी? समजलं ना आता काय केलं होतं आपण आता रिॲक्शन मध्ये ते? आत्तापुरती ही रिॲक्शन लक्षात ठेवा व्यवस्थित. जसं आपण ते केमिकल फॉर्म्युलाचे एकदम लास्ट चॅप्टरमध्ये डिराईव्ह केलं होतं ना, ते Na2O रिॲक्शन कशी करायची ते, तसं व्यवस्थित टॅब्युलर फॉर्ममध्ये आपल्याला शिकायचंय बॅलन्स कशी करायची रिॲक्शन. सध्यासाठी एवढं पुरेसं आहे आपल्याला. ओके, सो नेक्स्ट आहे Al2O3 प्लस6HF, नाही मधली एक राहिली, ZNO प्लस ट्वाइस HCl विल गिव्ह आउट. थर्ड रिॲक्शन जरा कंप्लीट करा. ZnO2 नाही, तिथे फक्त एकदा चेक कर, ZnO2 नाही येणार. H2O बरोबर आहे, वॉटर बरोबर आहे, Znच्या पुढे काय लागेल ते बघ जरा. परत एकदा शेअर करते मी. हां, करेक्ट, ZnCl2. बरं आता ZnCl2 असं लिहायचं. अरे सॉरी म्हणू नका, तुम्ही प्रयत्न करताय हेच खूप आहे, हेच चांगलं आहे. एल स्मॉल पाहिजे. क्लोराईडमध्ये आपण क्लोराईडचा फॉर्म्युला Cl लिहितो ना, सो कॅपिटल C स्मॉल एल. ओके, थर्ड तुमची तुम्ही होमवर्कला करा. नाउ रिॲक्शन्स ऑफ बेसिस विथ ऑक्साइड्स ऑफ नॉन मेटल्स. आता बेसिसची रिॲक्शन बघायची आपण नॉन मेटल्स बरोबर. बरं, आता इथे 2 क्वेश्चन्स आहेत, एकदम सोपे आहेत, त्याचे आन्सर्स करून टाकता येतील. व्हॉट टाइप ऑफ कंपाऊंड इज अ मेटल रेफरन्स टू न्यूट्रलायझेशन रिॲक्शन, विल इट बी कन्सिडर्ड एज अ बेस और ऍसिड? न्यूट्रलायझेशन रिॲक्शन काय म्हणू शकू, बेस, ऍसिड, वॉटर? समजला प्रश्न? आपण आता व्हेरी गुड, करेक्ट. आणि नेक्स्ट पण तसंच आहे, एक्सप्लेन द स्टेटमेंट मेटल ऑक्साइड्स आर बेसिक इन नेचर, वाय दे विल बी.
reaction in which salt and water is being formed. That is the reason. Okay. Reaction of bases with oxides of non-metals. Bases react with oxides of non-metals to form a salt and water. Hence, oxides of non-metals are said to be acidic in nature. आता कळलं फरक. Non-metals acidic in nature, metals basic in nature. Sometimes the oxides of non-metals themselves are said to be examples of acids. Complete the following reaction. Oxides of non-metal म्हणजे आता non-metal कार्बन non-metal आहे, त्याचा ऑक्साइड म्हणून CO2 घेतलाय प्लस बेस म्हणून NaOH ऍड केला तर काय फॉर्म झालंय Na2CO3 आणि वॉटर फॉर्म झालंय. तर आता आपल्याला इथे माहिती असतं की फायनल प्रोडक्ट मध्ये काय असणार आहे, तर एखादं सॉल्ट आणि एखादं वॉटर. कॉमन सॉल्टची नावं लक्षात ठेवायची. कॉमन सॉल्ट म्हणजे NaCl नाही म्हणते मी, जनरल जी अशी कायम आपल्या समोर येतात अशी जी सॉल्ट्स आहेत त्यांची नावं लक्षात ठेवायची आणि त्याप्रमाणे रिॲक्शन बॅलन्स करायची थोडी. आता पुढे आहे कुठलं ऑक्साईड असेल नॉन मेटलचं ते आपल्याला ओळखायचं आहे. त्याच्यामध्ये बेस म्हणून टाकलंय KOH, ट्वाइस KOH. इट इज गिव्हिंग आउट K2CO3. K2CO3. तर ह्या केसमध्ये आता ऑक्साइड ऑफ नॉन मेटल काय असेल? येस, रस्टिंग इज द केमिकल रिॲक्शन. सो मला क्वेश्चन नाही कळला जय तुझा. रस्टिंग केमिकल रिॲक्शन आहे बरोबर आहे, मग पुढे म्हणजे त्याच्यामुळे काय? Metal is not, I'm not saying that metal is base. Metal is basic in nature with respect to neutralization reaction. When it comes to reaction with acid, okay, तिथे क्वेश्चन पण बघ स्पेसिफिक आहे. What type of compound is metal? एक तर metal oxide with reference to neutralization reaction. So आपण न्यूट्रलायझेशन रिॲक्शनच्या रेफरन्स मध्ये मेटल ऑक्साइडला बेस म्हणतोय. केमिस्ट्रीमध्ये या गोष्टी बऱ्याच येतील की विथ रेफरन्स टू दिस रिॲक्शन. अरे सॉरी नका म्हणू, एका पर्टिक्युलर गोष्टीच्या. इट इज व्हेरी नाईस टू आस्क सम डाऊट्स. खूप चांगलं वाटतं जेव्हा तुम्ही काहीतरी ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करून विचारताय किंवा आन्सर करायचा प्रयत्न करताय. आन्सर करताय, कित्येक आन्सर तुमची बरोबर पण येतात, व्यवस्थित येतात. सो डोंट वरी. आता पुढे ह्या केसमध्ये काय येईल? ऑक्साइड ऑफ नॉन मेटल. सेकंड केसमध्ये आन्सर ट्राय करा बरं. ऑक्साइड ऑफ नॉन मेटल कुठलं येईल? व्हेन इट रिॲक्ट्स विथ ट्वाइस KOH, दॅट इज बेस. KOH बेस म्हणून टाकलाय आपण आणि इट इज गिव्हिंग आउट K2CO3 ॲज अ सॉल्ट अँड वॉटर इज कमिंग आउट, दॅट इज H2. CO2. CO3 नाही, CO2. ओके, इवन दो इट इज कमिंग आउट एज CO3, तो जो एक O3 आहे ना, म्हणजे एक O जो आहे म्हणजे CO2 मधले 2 ऑक्सिजन आणि जो एक उरलेला O आहे तो KOH मधनं घेतलाय. ओके, परफेक्ट. पुढच्या लेक्चरला आपण हे केमिकल बॅलन्सिंग करूनच टाकूया, केमिकल रिॲक्शन्सचं, म्हणजे मग प्रश्नच येणार नाहीत कुठे पुढे. ओके, सो नाव थर्ड एकदा गेस करून टाका फक्त पटकन. कुठला बेस असेल? SO3 ऑक्साइड ऑफ नॉन मेटल म्हणून दिलाय. आपल्याला बेस ओळखायचा आहे. Na2SO4 H2 बाहेर पडतोय. एकदम सोपा आहे बेस. लास्ट रिॲक्शन मधला बेस ओळखून टाका पटकन.
परफेक्ट, व्हेरी गुड. NaOH चा आधीचा नंबर जरा गेस करता येतोय का बघा. NaOH 1 2 3 4 काय लिहाल ते जरा. परफेक्ट, ट्वाइस NaOH, करेक्ट. व्हेरी गुड, जमलं आता व्यवस्थित. हळूहळू तुमचा तुम्हालाच कॉन्फिडन्स येईल रिॲक्शन बॅलन्सिंग वरती पण. आणि मग आपण पुढे शिकून टाकूयात. झिंक ऑक्साइड रिएक्ट्स विथ सोडियम हायड्रॉक्साइड टू फॉर्म सोडियम झिंकेट and water. Similarly, aluminium oxide reacts with sodium hydroxide to form sodium aluminate and water. हे अजून आहे. आणि याच्यानंतर पुढे तुम्हाला एक्सरसाइज दिलाय, राईट डाऊन केमिकल इक्वेशन्स फॉर बोथ दीज रिएक्शन्स. ह्याच्या वरती दिलेल्या हे होमवर्क साठी एकदा ट्राय करा. नाही जमलं तर आपण नेक्स्ट लेक्चरला करूया. याची केमिकल रिएक्शन, केमिकल इक्वेशन लिहून काढायचं. जे वर्ड मध्ये दिले, झिंक ऑक्साइड ZNO, सोडियम हायड्रॉक्साइड NaOH, सोडियम सिलिकेट फॉर्म होतोय. सो त्याचा केमिकल फॉर्म्युला तर आपल्याला डायरेक्टली दिलाय. हे फक्त एका केमिकल इक्वेशन मध्ये बॅलन्स करून बसवायचंय. अँड वॉटर ते तर आहेच, H2 बाहेर पडेल. ॲल्युमिनियम ऑक्साइड AlO3 प्लस सोडियम हायड्रॉक्साइड NaOH आणि रिएक्शन लिहून काढा. Can we all Al2O3 and ZnO acidic oxides on the basis of these reactions? ह्या रिएक्शन्स हे दोन बेसिक यांच्यामुळे ही रिएक्शन होती असं म्हणू शकू का? तर हो. डिफाइन एम्फोटेरिक ऑक्साइड्स अँड गिव्ह टू एक्झाम्पल्स. हे आता आपल्याला शोधून आणाल. ह्याच्याबद्दल एम्फोटेरिक ऑक्साइड्स काय असतं? होमवर्कला गुगल करून आणाल एम्फोटेरिक ऑक्साइड्स काय असतं, किंवा कुठल्या टेक्स्टबुक मध्ये वाचायला मिळालं, आधी वाचलेलं असेल, आठवत असेल तरी चांगलं आहे. Okay, so now next, reactions of acids with carbonates and bicarbonates of metals. Activity आहे. So salts आपण मग हवं पुढच्या वेळेला स्टार्ट करू. Activity: fit a bent tube in a rubber cork. Take some lime water in a tube and keep it handy. Take some baking soda in another test tube and add some lemon juice to it. Immediately fit the bent tube over it. Insert its other end into the lime water. Note down your observations of both the test tubes. Repeat the procedure using washing soda, vinegar, dilute HCl properly. What do you see? In this activity, when lime water comes in contact with the gas released in the form of an effervescence, it turns milky. This is a chemical test for carbon dioxide gas. आता परत एकदा आपण रिएक्शन वाचूया. आपल्याला कन्क्लूजन ते थोडक्यात अंदाज आलेला आहे. आपण लाईम वॉटर ऍड केलंय, त्याच्यानंतर बेकिंग सोडा आणि त्याच्यामध्ये लेमन ज्यूस म्हणजे ऍसिडिक आणि बेसिक अशा दोन गोष्टी ऍड केलेल्या आहेत. राईट. इमिडिएटली फिट द बेंट ट्यूब ओव्हर इट, इन्सर्ट इट्स अनदर एंड इनटू लाईम वॉटर. आणि ह्याच्यामुळे काय झालं, लाईम वॉटर प्लस CO2 ही जी रिएक्शन आहे, CO2 प्लस लाईम वॉटर, ह्याच्यामुळे मिल्कीनेस येतो त्या लाईम वॉटर सोल्युशन. ओके. Lime water turns milky. We infer that the effervescence is of carbon dioxide gas. This gas is produced on reaction of acids with carbonate and bicarbonate salts of metals. A precipitate of CaCO3 is produced on its reaction with lime water, CaOH twice. This reaction can be represented by the following chemical equation. म्हणजे जेव्हा CaOH twice, that is lime water is used, लाईम वॉटर प्लस CO2 हे टाकल्यावरती CaCO3 प्लस H2O तयार होतोय. आता पहिल्यांदा पूर्ण रिएक्शन परत एकदा व्यवस्थित मी सांगते, बघा समजते का? त्यातून काही डाऊट्स असतील तर परत विचारा, कारण इथे नेमकं त्यांनी काही चित्र नाही दिलेलं. ओके. आधी आपण काय घेतलंय, बेकिंग सोडा. बेकिंग सोडा घेतलाय म्हणजे बायकार्बोनेट घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण लेमन ज्यूस ऍड केलाय विच इज ऍसिडिक इन नेचर. सो ऍसिडची रिएक्शन आणि बायकार्बोनेटची रिएक्शन झाली आहे.
इट इज अ बायकार्बोनेट ऑफ मेटल, Na ह्या मेटलचं आहे. ही रिॲक्शन झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला CO2 चं प्रोडक्शन दिसलेलं आहे. रिॲक्शन झाल्यावर CO2 तयार झालाय. हा CO2 जेव्हा लाईम वॉटरमध्ये मिक्स झाला तेव्हा ते लाईम वॉटर मिल्की झालं. कारण CaCO3 चं फॉर्मेशन झालं जे व्हाईट कलरचं होतं आणि त्यामुळे आधी लाईम वॉटरला काही कलर नव्हता, बट ऑन ॲडिशन ऑफ CO2 इट टर्न्ड मिल्की. रिॲक्शनचा फ्लो लक्षात आलाय. पहिल्यांदा आपण बायकार्बोनेट आणि ॲसिड मिक्स केलं. बायकार्बोनेट आणि ॲसिड मिक्स केल्यावरती CO2 प्रोड्यूस झालाय. तो तयार झालेला CO2 CaOH ट्वाइस बरोबर रिॲक्ट झालाय आणि मिल्कीनेस आलाय. इज देअर एनी डाऊट इन दिस रिॲक्शन? मी काय बोलले ती रिॲक्शन व्यवस्थित लक्षात आली? जेव्हा एक्झाम मध्ये क्वेश्चन येईल रिॲक्शन ऑफ ॲसिड विथ कार्बोनेट और बायकार्बोनेट, तेव्हा हे पूर्ण लिहायला लागेल. म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम डायल्यूट ॲसिड प्लस बायकार्बोनेट गिव्हिंग आउट CO2 दॅट एक मिनिट व्हाईट बोर्डवर लिहून बघूया एकदा. सपोज एक्झाम मध्ये क्वेश्चन आले ह्या सगळ्याबद्दल, तर तुम्ही काय लिहाल? डायल्यूट ॲसिड, स्पेसिफिक ॲसिड नाही दिलं तरी डायल्यूट ॲसिड प्लस बायकार्बोनेट, स्पेसिफिकली लिहू शकता सोडियम बायकार्बोनेट असं. बायकार्बोनेट असं लिहिलं तर जास्त चांगलं. रिॲक्शन विल गिव्ह आउट CO2. ओके, बाकीची बरीच प्रोडक्ट्स असतील, फक्त CO2 नाही येणार, बट CO2 इज द मेन दॅट वी आर. इट विल बी इन द डिशेस फॉर्मॅट. हे जी मध्ये हे झाल्यानंतर पुढच्या स्टेपला लिहायचं. आपण लाईम वॉटर ऍड केलं आहे जे आहे CaOH CO2 आणि ह्याच्या मिल्कीनेस, आणि मिल्कीनेस कसं येईल हे लिहायचं. CO3 चा प्रेसिपिटेट तयार होतोय. इथे मी PPT लिहिले म्हणजे प्रेसिपिटेट प्लस H2O. स्वतः हा जो CaCO3 चा प्रेसिपिटेट आहे तो व्हाईट कलरचा आहे. दॅट्स वाय इज इट ब्रेकिंग फॉर ऑल? कुठपर्यंत ऐकलं तुम्ही? जरा मला एकदा चॅट बॉक्समध्ये पाठवता का? शेवटची एखादच मिनिटं राहिले लेक्चरचं, तर जे पार्ट माझा ब्रेक झालं जिथे आवाज तो मी रिपीट करते. रिॲक्शन लिहून घेतली असेल तरी बास होईल, काही आपल्याला पुढे नाही करायचंय. आता आला का थोडा आवाज? ओके, सो ती रिॲक्शन लिहून घ्या. ॲसिड प्लस सोडियम बायकार्बोनेट इज गिव्हिंग आउट CO2. CaOH ट्वाइस प्लस CO2 इज गिव्हिंग आउट CaCO3 प्लस H2. एवढी रिॲक्शन लिहून घेतली तरी दॅट इज इनफ राईट नाव. ओके, आणि जेव्हा एक्झाममध्ये क्वेश्चन येईल तेव्हा हा अख्खा पॅराग्राफ लिहायलाच लागेल. ॲक्टिव्हिटी पूर्ण नाही लिहिली तरी चालेल. ॲटलीस्ट हे लिहायला लागेल ॲसिड अँड बायकार्बोनेट, मेटल बायकार्बोनेट इज गिव्हिंग यू CO2. That CO2 when it reacts with lime water, it is turning the lime water milky. ओके, सो आता आपण पुढच्या लेक्चर कव्हर करून टाकूया. सो पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला एम्फोटेरिक ऑक्साईड म्हणजे काय आहे ते बघायचं आहे आणि ती एक रिॲक्शन लिहून आणायची आहे, ॲल्युमिनियम ऑक्साईड आणि झिंक ऑक्साईड. ओके, सो फॉर नाव थँक्यू अँड बाय.